या ठिकाणी आलेली सगळी पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण महायुतीचा मेळावा घेत असताना, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत असताना आज जवळपास 11 घटक पक्ष या ठिकाणी आपण एका ठिकाणी एकत्र आलो आणि आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे चालू आहे आणि आम्हाला सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपल्या अमरावतीमध्ये मेळावा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी शिंदे साहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, अजित दादा आहेत, बावनकुळे साहेब आहे, आठवले साहेब आहे, कवाडे साहेब आहेत, सूर्यकांत कुंभारे आहेत, खोतकर आहेत, स्वाभिमानी आहे, रयत आहे, खरं गट सुद्धा आहे. असे 11 गट वेगवेगळे या ठिकाणी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात आणि युतीचा मेळावा करत असताना काय केलं पाहिजे? नुसतं युतीचा मेळावा करून चालणार नाही, तर प्रत्येक पक्षाच्या माणसाला विश्वासात घेतल्याशिवाय हे चालणार नाही. हे प्रामुख्याने या ठिकाणी आपण घेतो. या ठिकाणी अभिजितांनी आपली बाजू मांडली, पण मी प्रामुख्याने सांगतो अभिजित भाऊ, तुम्ही तुमची बाजू मांडली तर खरंच आहे, कारण आम्ही प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्याचा मान सन्मान देऊन जर आपण वागलो नाही तर हे युती टिकणार नाही. त्याचा मान सन्मान त्याला द्यावाच लागेल. तो आमदार पालकमंत्री असो ना पालकमंत्री असो, प्रामुख्याने त्याचा मान सन्मान तुम्हाला राखावा. कारण मला जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंत्री केलं होतं. मला तुम्ही पालकमंत्री जेव्हा म्हणता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पालकमंत्री म्हटलं का? हा माझ्यावर प्रश्न आहे. अरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आम्ही सुद्धा आहे. आमचं रक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आमच्या मनात आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतो. अरे आपकी बार तर 4000 पार, 400 पार आहेच. हा कोणाचा बाप सुद्धा, काँग्रेसचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही. हे प्रामुख्याने मी सांगतो. मोदीजींची सरकार बनणार आहे, दुसऱ्या कोणाच्या बापाची सरकार बनू शकत नाही. हे सांगण्याची गरज आम्हाला नाही. या ठिकाणी सूर्यकांत आपण एक विषय मांडला, फार महत्वाचा विषय मांडला. सूर्यकांत इथे बसलाय की दुधात ज्याप्रमाणे साखर टाकल्यानंतर दुधात साखर विरघळते, त्याचप्रमाणे मीठ जर टाकलं तर मीठ सुद्धा विरघळतेच आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. पक्ष श्रेष्ठीच्या वरती काय करतील, पण हा माझा जनसमुदाय जो आहे, वेगवेगळ्या पक्षातले जे कार्यकर्ते आहे ते ठरवतील काय करायचं आहे. मी एकटा काही करणार नाही. डॉक्टर बोंडेसाहेब आपण करू शकत नाही, काय प्रवीण पोटे काय करू शकत नाही, इथे बसलेले नेते काही करू शकत नाही. किरणताई हे जे करतात ते प्रामुख्याने आपली कलाकारी दाखवतात. हे प्रामुख्याने सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अरे देवेंद्रजीचा जो आदेश आहे वो हमारे सर्व आंखों पे है, परंतु प्रामुख्याने आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. नरेंद्रभाई मोदींनी एक नवीन संकल्पना आणली. बोंडे साहेब, तुम्ही लोकसभेमध्ये काम करता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण एक गोष्ट सगळ्यांच्या सांगण्यातून सुटत आहे वारंवार की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी देण्याची जबाबदारी नरेंद्रभाई मोदींनी घेतलेली आहे. आणि नुसतं पाणी देण्याची जबाबदारी नाही, तर त्याच्या शेताला सोलरद्वारे इलेक्ट्रिक 24 तास देण्याची जबाबदारी सुद्धा मोदीजींनी घेतली आहे. आणि नुसतं त्यावर थांबले नाही. अडसूळ साहेब, आपण एक विषय मांडला की कुठली तरी यात्रा थांबवली होती, तेव्हा आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की इथून एकही टेकऑफ होणार नाही. असं आपला तो विषय नाही आहे. त्याचप्रमाणे नरेंद्रभाई मोदींनी एक नवीन यंत्रणा, नवीन एक संकल्प मांडला. एक देश एक शिक्षण, दुसरा कोणताही चालणार नाही. हिंदुत्व आहे तर हिंदुत्व सारखा चालल्याशिवाय राहणार नाही. हा या प्रमुख या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी एक संकल्पना मांडली. ही संकल्पना अलत्या भलत्याची नाही, जिसको बोलते शेर, तो देशामधला हा शेर आहे. आज अच्छे देश सुद्धा घुटणे टेकून नरेंद्रभाई मोदींसमोर शास्त्राय नमस्कार करतात. हा देशाचं परिवर्तन आहे, हे लक्षात घ्या. हे परिवर्तन फक्त आपण
आणू शकलो, दुसरं कोणी नाही आणू शकत. कोणाची ताकद नाहीये. मी इतर पक्षाचं नाव घेणार नाही, परंतु ती ताकद नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जी आहे ती खऱ्या अर्थाने कोणामध्ये नाही. आज आपण पाहतोय 22 तारखेला राम मंदिराचा आपण उद्धार करतोय, राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करतोय. अरे पूर्ण देशामध्ये वातावरण बनलंय. हे वातावरण याच्या आधी कधी तुम्हाला पाहायला मिळालं आणि कदाचित पाहायला सुद्धा मिळालं नसतं. 2014 मध्ये नरेंद्रभाई मोदीला जर तुम्ही प्रधानमंत्री केलं नसतं तर या देशामध्ये राम लल्लाचं मंदिर सुद्धा झालं नसतं. हे सुद्धा मी प्रामुख्याने सांगतो. आपण सगळे हिंदुत्वादी विचाराचे लोक आहेत. कोणत्याही पक्ष असू द्या, विचार आपला एक आहे, त्या विचारासाठी आपण भांडतोय. परंतु जेव्हा आपण लोकसभा विधानसभा जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा विचार सुद्धा खुल्या दिलाने एका मताने एका ठिकाणी राहायला पाहिजे. हे सुद्धा सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा वेग राहणार नाही. 100% पोराला शिक्षण फ्री मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नवीन योजना या ठिकाणी आहे. हे तर ठीक आहे, आपण सगळ्यांनी कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं, सगळ्यांना पैसे मिळाले, डायरेक्ट खात्यात पैसे मिळतात आहे. 12,000 शेतकऱ्याला देतोय. पण त्याच्यापेक्षा सुद्धा नरेंद्रभाई मोदीने एक स्वप्न पाहिलंय की देशातला शेतकरी हा सुदृढ झाला पाहिजे, स्वावलंबी झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. ही प्रामुख्याने भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि मग अबकी बार 400 का पाहिजे पार. या देशामध्ये जर कोणी अतिक्रमित करत असेल, त्या हिंदूचं नाव जर मिटवायचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आता अबकी बार 400 पार यासाठी आम्ही मोदीजींना चुनवलेला आहे. हा तिसरा टर्म राहणार मोदी साहेबाचा. हा देशाचा इतिहास राहणार आहे. अरे त्या 92 मध्ये 92, 93, 91, 92, 93 मध्ये ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कारसेवक त्या ठिकाणी गेले मस्जिद पळायला, अरे त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात या देशामध्ये लिहिलं चाललेलं आहे. अरे त्यांच्या हातून काम झालेलं आहे. नरेंद्रभाई मोदींनी ते काम केलंच, पण त्या लोकांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणात आहे. सुद्धा सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. मला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की इलेक्शन झाल्यानंतर परत तगड्यात टाकू नका. ज्याप्रमाणे आपण युती म्हणून एका ठिकाणी आलो त्या ठिकाणी आपण एका पद्धतीने राहिलो पाहिजे. कारण आपण भाऊ कारण आपले 5 वोट आहेत. खोडके साहेब, हे 5 वोट सारखे नाही आहेत. आपण तर वेगळ्या घरचे लोक आहेत आणि ते एकाकडे कसे राहतील हा विचार आपल्याला सगळ्या लोकांना करण्याची गरज आहे. मी तर तुम्हाला एक सांगतो, एक बार दिल पे चोट लगे वो चोट कभी जाती नहीं. तुम्हाला जर कोणी काही म्हटलं चालेल का, पण आता चालून घ्यावं लागेल. मी तुमच्या सोबत आहे. डॉक्टर बोलले साहेब, हे यासाठी सांगण्या स्टेजवरती गरजेचं आहे की निवडणूक पुरता हा आपला महाआघाडी नाही. ही महाआघाडी आपली मरेपर्यंत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. हे प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे. शिवराजी बरोबर आहे का. आज या ठिकाणी बच्चू पडू द्या आपण उल्लेख केला या ठिकाणी. मला माहित नाही कसं आलं, कारण मी त्यात पडत नाही. बच्चू तू घरी तलवार आहे तर खाली उलटी फिरली तर आमचे डोकं कापून टाकायचं. पण बच्चू भावना तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त पैसे या काळात याच्यात मिळालेले आहे. बच्चू भाऊची भावना मला समजते. आपण बसले सगळ्यांची भावना कळली मला. मी भाषण या ठिकाणी करणार नव्हतो. तुम्हाला एक सांगतो, म्हटलं सगळ्यांच्या तिकडे लोकांच्या भाषण झालं. आपण छोटा जीव सदाशिव कुठं डोकं लावता. छोटासा माणूस विधान परिषदेत निवडून येतो. कोणाला आम्हाला कोणा गृहीत पकडते. माहीतचा पाहुणा येतो कोणाच्या घरी आम्हाला माहित राहत नाही. पण म्हटलं आपण मला विनंती केली आहे काही लोकांनी की आपण भाषण करावं, म्हणून मी भाषणासाठी उभा राहतो. खऱ्या अर्थाने महायुतीला तेव्हाच न्याय मिळेल की आपण एका दिलाने तर काम केलं. तसं आपल्याला एकही मिळणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा आज तुम्हाला सांगतो शहरामध्ये 2200 आमचे पदाधिकारी आहेत. ग्रामीणमध्ये सुद्धा जास्तच असतील. आपण 3000 असेल. आज मला असं वाटतं कुठल्या पार्टीकडे एवढे पदाधिकारी नाही आहे.
ताई तुम्हाला परत आठवण देतो, ज्या पद्धतीने दुधाची साखर म्हटली, साखरात मीठ म्हटलं, त्याप्रमाणे मी हे आठवण देण्याची आपल्याला गरज आहे. ज्याला पार्टी तिकीट देईल, जो कोणी असेल, त्याने ही सगळी भावना मनात ठेवून काम केलं पाहिजे. प्रामुख्याने याची आपण महत्वाची खबरदारी घेतली पाहिजे. जर आपण तुम्हाला सांगतो नॅपकिन पेपर सारखा जर आपण प्रयत्न केला तर कदाचित त्याचा रिझल्ट चुकीचा निघू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना भारतीय जनता पार्टी असो, रवी राणा असो, मी इन्क्लुडिंग सुद्धा, आम्ही एका गावात राहतो. पहिल्यांदा तुम्हाला एक सांगतो की माणसाचं जर बरं वाईट काहीतरी कदाचित जर झालं डॉक्टर साहेब, तर मुंबई दिल्लीचे लोक येणार नाही, पहिले गावातला माणूस येणार आहे. हे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. काही फार महत्वाचा विषय आहे. हार्ट अटॅक झाल्यानंतर माणूस लंपावते, तुमची धन संपत्ती कामात नाही पडत, पण गावातला माणूस जो असतो, गावाच्या बाजूचा जो असतो, पटकन येते. भाऊ काय झालं हे विचारायला गावातला माणूस येत असतो. त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. इथे बसलेले माझे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. यासाठी काम करतो, दुसऱ्यासाठी आम्ही काम करत नाही, ह्या दाव्याने या ठिकाणी सांगतोय. कारण आमचा पक्ष ज्यांनी टिकवला त्यांच्या पायावरती आम्ही मस्तक ठेवण्याचा ताकद आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठेवतो. चुकीचं बोलतोय का मी? हो की नाही सूर्यवंशी साहेब? हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे. मी काल वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो, बऱ्याच ठिकाणी विचारतो, नरेंद्र मोदी मी तुम्हाला काही केलं का? तर लोक हात वर करत नाही. अरे एकही वस्तू अशी नाही 2014 नंतर की नरेंद्रभाई मोदीचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस सुद्धा जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी नरेंद्रभाई मोदींनी 2014 नंतर देण्याचा प्रयत्न केला. आपण नवे येणाऱ्या काळामध्ये 2024 नंतर 2023 पर्यंत 2030 पर्यंत हा देशाचा एक इतिहास राहणार आहे. आणि प्रामुख्याने सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, कारण हा देश जगप्रसिद्ध देश तयार होणार आहे. हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण समजून घेणार आहे तोपर्यंत चालणार नाही. आपली महायुती चालणारच आहे, टिकणारच आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण आपल्याला सगळ्यांना एकमेकाला निभवून घ्यावं लागेल, हे सुद्धा प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे. खरं आज माझी भावना मांडण्याकरता जायला कुठे नाही, तर आम्हाला कोणी गृहीतच धरणार नाही. हे तर आपल्या घरी केली आहे. अरे भाऊ भावाला चालत नाही, तो त्याला चालत नाही, बायको पोराचं पटत नाही, पोराचं बायकोचं पटत नाही. या दृष्टिकोनातून आपण प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाच्या भूमिकेमध्ये जात असताना सगळ्यांना निभवून घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता कदाचित आपण तुम्हाला सांगतो की आपण जर निभवलं नाही तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्हाला सांगतो कणवा निघतो आणि जेव्हा आपण मागं पलटून पाहतो तर कणवा गायब झालेला दिसतो, लोक भलते इकडे चालतात. अनेक महत्वाच्या गोष्टी डॉक्टर साहेब आपण सुद्धा निवडणूक लढली, डॉक्टर सुनील देशमुख सुद्धा इथे निवडणूक लढली. कणवा खूप मागे होता डॉक्टर साहेब, लोक कुठे गेले लक्षातच आलं नाही. हे प्रामुख्याने आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की नरेंद्रभाई मोदींसाठी आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला कोणत्या पार्टीसाठी काम करायचं नाही. आमच्या भारतीय जनता पार्टी जो कोणी कॅन्डिडेट देईल त्यासाठी ताकद उभं राहण्याची जरूरत आपल्याला या ठिकाणी आहे. एवढं बोलतो आपण, मान सन्मानाला ऐकलं, मान सन्मान मला दिला, त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो. नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आपण हा युती कार्यकर्त्याचा मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यासाठी, त्या मेळाव्यासाठी आपण सगळे लोक आले, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की असाच आपला आशीर्वाद आमच्यावरती असू द्या. कारण एक झालं निवडणूक, दुसरी निवडणूक येते, दुसरी निवडणूक झालं का तिसरी निवडणूक येते. कारण यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये सुद्धा युती एका ठिकाणी राहिली पाहिजे, नाही तर माया कॅन्डिडेट टाका, तुझ्या टाका का पाडला, हे होता कामा नाही, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. अरे महत्वाचा विषय, हा महत्वाचा विषय. त्याचा एक काळ होता या देशामध्ये आम्हाला काँग्रेसवाले चिडवायचे. काय चिडवायचे? ज्याचे आले दोन सांगा, पंतप्रधान म्हणतात कोण? ज्यांचे लोकसभेत खासदार दोन, ज्यांचे लोकसभेत खासदार दोन ते म्हणतात पंतप्रधान आमचा. अशी ती भूमिका त्या ठिकाणी होती. आज तुम्हाला सांगतो 2 खासदारावरून तुम्हाला सांगतो 400 खासदारांची चालणार.
आणि 100% देश बदलला. माना की नका मानू, मी मानतोय, माझी परिवार मानतोय का देश बदलतोय, त्याचप्रमाणे आपला सुद्धा परिवार मानतोय हे मला माहिती आहे. आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. ज्याप्रमाणे मी या ठिकाणी आपल्यासमोर भाषण करतोय अशी भाषणाची संधी मला अनेक वेळा मिळणार आहे. या जिल्ह्याचा जर प्रमुख आहे मी आहेच. मला जवळपास 8 लोकसभा सुद्धा देणार आहेत. कोडके साहेब हसून लागले. नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यातही मला पाठवून झाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर या दृष्टिकोनातून आपण सगळे एकत्र आलो, सगळ्यांनी मान सन्मान दिला, सगळ्यांनी चांगलं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद.